धनज बुजुर्ग पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार भारत लसंते। कारंजा तालुक्यातील धनज बुजुर्ग पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांची बदली झाली असून यांच्या जागेवर भारत लसंते रुजू झाल्याची माहिती मिळाली आहे। तसेच ठाणेदार संजय खंडारे यांना निरोप समारंभ देण्यात आला। नव्याने रुजू झालेले धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार भारत लसंते यांच्या मार्फत कामरगाव येथे शांतता मीटिंग घेण्यात आली व या शांतता मीटिंगमध्ये शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले। या शांतता मीटिंगमध्ये कामरगावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायतचे सदस्य आणि पंचायत समितीचे मेंबर व गावचे पोलीस पाटील हजर होते। या शांतता मीटिंगमध्ये 2 शब्द सांगताना नवीन ठाणेदार भारत लसंते यांनी म्हटले आहे की मी चांगल्या कामासाठी तसेच कायद्याच्या कर्तव्याची जाणीव ठेवतो आणि कायद्याचा सन्मान करतो व करत राहील। कामरगाव या गावात अनेक प्रकारचे लोक अवैध धंदे तसेच हात दारू भट्टी चालवतात, ते मी चालू देणार नाही। श्रीमंत व गरीब जाती व समाजाच्या प्रत्येक नागरिकांना समान दर्जा देईन। श्रीमंत किंवा गरीब या गोष्टीचा विचार न करता चांगल्या कामासाठी चांगल्या लोकांसाठी मी स्वतः जाणीवपूर्वक कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे शब्द सांगत त्यांनी मोबाईल नंबर सार्वजनिक करून लोकांना आपला परिचय दिला। गावात शांतता ठेवावी असे मत व्यक्त केले व गावात चोरीचे प्रकार अनेक प्रकारे घडत आलेले आहे। या चोरीच्या प्रकारामुळे गावात दहशत निर्माण झालेली असून त्यांनी याचा उपाय म्हणून आपल्या दुकानावर चांगल्या एचडीचे कॅमेरे लावण्यात यावे आणि आम्हाला सहकार्य करावे अशी दुकानदारांना विनंती केली आहे व आम्ही गावात मेन चौकावर चांगले कॅमेरे लावू व शासनाला विनंती करू की गावात चांगल्या निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे। या शांतता मीटिंगमध्ये कामरगावचे पोलीस निरीक्षक अंकुश वडतकर व पोलीस चौकीचे इतर कर्मचारी हजर होते। ही शांतता मीटिंग ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली। या गावचे नागरिक पोलीस पाटील नितीन शिंगाडे व गावचे समाजसेवक मिर्झा युनुस बेग, रफिक सेठ हकबानी, रामप्रसाद जयस्वाल, संजू भाऊ कोल्हे, अब्दुल सलाम कुरेशी, मैनुद्दीन सौदागर, माजी सरपंच रणजित भाऊ देशमुख, हिम्मत देशमुख, सुनील गावंडे, दीक्षित भाऊ, जावेद भाऊ, दानेश भाऊ, लाल खान, निलेश देशमुख, रितेश कासीवाल, लुटे भाऊ, ललित मुंदडा, उमरोळस, अजमत खान तसेच पत्रकार बंधू यांनी हजर राहून त्यांचा सत्कार घेण्यात आला।